क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे बिबट्याच्या जोडीचा 2 शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला। चांदवड तालुक्यातील केदराई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडक ओझर या गावी शेतात गहू या पिकाला पाणी देत असलेल्या 2 सख्ख्या भावांवर 2 बिबट्यांनी अचानक जीवघेणा हल्ला केल्याने ते शेतकरी झटापट करीत त्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेले आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि घबराट निर्माण झालेली असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट असल्याची चर्चा आज प्रत्यक्ष गावकऱ्यांनी अनुभवली। खडक ओझर येथील शेतकरी श्री नंदू मोतीराम पगार व श्री बबन मोतीराम पगार हे शेतात गहू या पिकाला बारे देत असताना गव्हाच्या शेतात शिकार खात असलेल्या बिबट्यांच्या जोडीने शेतकऱ्यावर हल्ला केला। या झटापटीत शेतकरी त्यांच्या पोट, हात आणि पाठ या भागांना पंजा आणि दातांनी बऱ्यापैकी जखमा केलेल्या आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी, नंदू पगार, बबन पगार हे गहू या पिकाला पाणी भरत असताना याच शेतात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। शेतकऱ्यांनी बिबट्याशी झटापट करीत असताना त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी पडला म्हणून ते आणण्यात जात असताना त्याच शेतात दुसरा दबा धरून बसलेला बिबटा या शेतकऱ्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला। आजूबाजूच्या लोकांनी या बिबट्याच्या जोडीला मोठमोठ्याने आवाज करत पिटाळून लावले, परंतु या भागामध्ये प्रचंड दहशत बिबट्यांची झालेली आहे। जखमींना वडाडी भोई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी घेण्यात आले, तेव्हा तेथे जी लस प्रतिबंधात्मक दिली जाते ती उपलब्ध नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही जखमींना नाशिक शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले। या हल्ल्यामध्ये दोन्ही शेतकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली असून हात, पोट आणि पाठ या भागांवर कमी अधिक प्रमाणात जखमा झालेल्या असल्याने बऱ्यापैकी रक्तस्राव झालेला आहे। चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल वाल्मिक भरगड, वनरक्षक चंद्रकांत मार्गे पाड, किशोर मोहिते, वनमजूर वसंत देवरे, श्री भारत वाघ, अशोक शिंदे यांच्या मदतीने रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी वन विभागाने मदत करीत आजच तेथे पिंजरा लावलाय। गेल्या अनेक दिवसापासून या भागातील शेतकऱ्यांचे कुत्रे यांना बिबट्यांनी लक्ष्य केले आणि आता ते थेट मानवांवरच चाल करीत असल्या कारणाने अनेक लोक भीतीच्या सावटाखाली आहेत। खडक ओझर, वडनेर भैरव, शिरवाडे, वनी खंडळवाडी, पिंपळनारे या परिसरात सतत बिबट्यांचा वावर असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीकामावर अधिक होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।